इयत्ता 9वी मराठीच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण सखू आजी या 8व्या पाठाचा उत्तरार्ध पाहत आहोत. मुलांनो, लेखक राजन गवस यांनी या पाठाच्या अनुषंगाने असं एक पात्र, अशी एक व्यक्तिरेखा आपल्यासमोर आणली आहे. ते पात्र केवळ याच कथेतलं नाही, तर आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही आपल्या गावी अशी एक व्यक्ती किंवा एक आजी जरूर असते. ती आपली सख्खी आजी नसेलही कदाचित, पण तिचं स्थान हृदयाच्या खोल कप्प्यात कुठेतरी दडवून ठेवलेलं असेल. होय ना? सखू आजीसारखीच ती आजी असेल असं नाही म्हणता येत, पण काही अंशी त्यात मेळ नक्कीच असेल. अशी ही कथेतली सखू आजी आपण पाहत आहोत. ह्या सखू आजीचं बोलणं म्हणजे चालती बोलती कविताच होय. तिचं भाषिक ज्ञान किंवा भाषेविषयीचं सखोल ज्ञान हे अतिशय वेगळं आहे. सुशिक्षितांना लाजवेल इतकं छान तिचं बोलणं आहे. गावात वचक आहे. तर अशी ही सखू आजी पुढे अजून काय काय घटना घडतात ते आपण पाठाच्या आधारे पाहूया. पान नंबर 28 वरून दुसरा परिच्छेद. सखू आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मयताला हटकून पुढं असायची. बारसं म्हणजे मूल जन्माला आल्यापासून 12व्या दिवशी त्या बाळाचं, तो किंवा ती कोणीही, त्या बाळाचं 12व्या दिवशी नामकरण विधी करण्यात येतो. त्याला बारसं असं म्हणतात. लग्न समारंभ तुम्हाला माहितीच आहे. आणि मैताला, मैताला म्हणजे कोणीतरी वारलं, मेलं की त्याला ती हटकून पुढे असायचीच. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. गावातल्या बापाई माणसात ती एकदम बरोबरीनं वावरायची. बापाई म्हणजे पुरुष मंडळींमध्ये. म्हणजे एक स्त्री असूनही गावच्या पुरुषांमध्ये तिची उठबस असे. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. इडं पडलं. इडं पडलं म्हणजे वेडा पडला. चाकबंदी झाली. चाकबंदी झाली म्हणजेच बैलगाड्या ज्या वेळेला वेडा पडला जातो, जत्रा ठरली जाते त्यावेळी वेडा पडला जातो आणि चाकबंदी होती. चाकबंदी होती म्हणजे बैलगाड्या या गावातून बाहेर जात नाहीत. त्याला चाकबंदी असं म्हटलंय. अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला. गावातले एक घराणं आहे सातबा घोरपडे, त्यांचा मुलगा जो आहे हा वावगं वागलाय. वावगं वागलाय म्हणजे वाईट काहीतरी वागलेला आहे तो. गाव बैठक बसली. पंच म्हणाले, रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड कराच. सगळ्यांनी माना डोलावल्या. निर्णय फायनल. एवढ्यात म्हातारी उठली. म्हणाली, पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता वय गा? सगळे टाळा पगळून बघायला लागले. बोलायचं काय? शेवटी सगळे उठले, आपापल्या घरच्या वाटेला लागले. म्हणजेच काय? मुलगा वाईट वागला होता, चुकीचं वागला होता, हे मान्य आहे. मग ह्याच्यासाठी गावाची बैठक भरते. तशी ती बैठक भरली गेली आणि त्यामध्ये पंचांनी एकजुटीने निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय असा होता की आपल्या परंपरेनुसार इडं पडल्यानंतर, चाकबंदी झाल्यानंतर जो कोणी वाईट वागतो त्याला रिवाजानुसार किंवा परंपरेनुसार दंड केला पाहिजे किंवा केला जातो. आता वेळ होती सातबाच्या मुलाची आणि त्यामुळे त्याला दंड करायलाच हवा. सगळ्यांनी ह्या निर्णयाला दुजोरा दिलेला आहे, म्हणजेच होकार दिलेला आहे आणि निर्णय ठरलेला आहे. एवढ्यामध्ये ही सखू आजी जी आहे हिने काय सांगितलं? पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता वय का? म्हणजे हा पोरगा आपलाच आहे. ह्या पोराने
जर काही घाण केली आहे, म्हणजे एखाद्या पोराने मांडीवर शिशी केला असेल, तर कुणी मांडी कापतं का? बाळाने मांडीवर शी केला तर कुणी मांडी कापणार का? असं ती म्हणाली. सगळे टाळा पगळून बघायला लागले. टाळा पगळून बघायला लागले म्हणजेच आ वासून आश्चर्याने पाहायला लागले आजीकडे. बोलायचं काय? आणि शेवटी काय झालं, सगळे उठले आणि आपापल्या घरी निघून गेले. म्हणजे सखू आजीची गावातली जरब जी होती ती काय होती, या उदाहरणातून ते दिसून येतं. म्हणजे तिच्यामध्ये ममता सुद्धा आहे, माया आहे, की तो आपला मुलगा आहे. बरोबर. आणि त्या आपल्या मुलगा चुकलेला आहे मान्य आहे, पण आपणच त्याला माफी दिली पाहिजे, माफ केलं पाहिजे. आणि त्यासाठी तिने, अशिक्षित आजीने छानसं उदाहरण दिलं इथे. आणि ती म्हणते की बाळाने मांडीवर शी केली तर कोणी मांडी कापतं का? नाही ना. तर बाळाला स्वच्छ करतं, शिशी साफ करतं, घाण स्वच्छ करतं. मग तसंच ती त्या मुलाच्या, सातबाच्या मुलाच्या बद्दल म्हणालेली आहे. लागले. सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही. म्हातारीची गावाला भीती होती. म्हणजे प्रकरण इकडेच मिटलं गेलं आहे. कोणामुळे मिटलं गेलंय? तर सखू आजींमुळे मिटलं गेलेलं आहे. त्यांनी मध्यस्थी केलेली आहे. आणि म्हातारीची दहशतही तशीच होती गावामध्ये, आणि त्यामुळे कोणी काही बोललं नाही. एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. आयाबाया म्हणजेच बायका, आजूबाजूच्या बायका गोळा केल्या आजीने आणि घराजवळ आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. लेखक म्हणतात की त्यावेळेला मी कॉलेजचं शिक्षण घेत होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते. प्रौढ साक्षरता म्हणजेच जी एजेड लोक आहेत, अडल्ट आहेत, तर अशा वयस्कर निरक्षर लोकांना, म्हणजे अडल्ट आहेत पण निरक्षर आहेत, म्हणजेच वयाने मोठे आहेत, जे निरक्षर आहेत, निरक्षर म्हणजे लिहिता वाचता येत नाही, अशा माणसांना शिकवण्याचे वर्ग चालवले जातात. ह्याला प्रौढ साक्षरता असं म्हटलं जातं. प्रौढ साक्षरता म्हणजेच वयस्कर लोकांना किंवा माणसांना, वयस्कर निरक्षर लोकांना शिकवणं, अडल्ट एज्युकेशन. तर असे वर्ग जोरात होते निरक्षर माणसांना शिकवण्याचे. पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. म्हणजे गावामध्ये साक्षर भागामध्ये, बाजूच्या एरियामध्ये हे सगळे वर्ग चालत होते, पण आमच्या गावात काही चालत नव्हता. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर आली. समोर म्हणाली, आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तूच शिकीव कर आम्हाला. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली. म्हणजे आता म्हातारी, ती सखू आजी 3-4 बायकांना घेऊन त्यांच्या लेखकांच्या घरी गेलेली आहे आणि त्यांच्या समोर काय म्हणाली की आपलं पोरगं आहे हे खूप शिकलेलं आहे, तर आता जर आपल्याला साक्षर व्हायचं असेल तर त्यासाठी दुसरा मास्तर कशाला आणायचा, हाच आपला गावातला मुलगा आहे, हाच आपल्याला शिकवेल आणि तूच शिकव रे आम्हाला, असं ती त्याला म्हणते. आणि या वयातही तिचं शिकण्याचं कौशल्य आत्मसात करणं इतकं छान आहे की 15 दिवसात, केवळ 15 दिवसात सखू आजी वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. म्हणजेच आजी स्वतः शिकली आणि सगळ्या बायकांना सुद्धा ती शिकवायला लागली. गावातला सरपंच, सरपंच म्हणजे ग्रामपंचायतीचा मुख्य पंच किंवा गावातली प्रमुख व्यक्ती, गावाचा व्यवहार बघणारी, जिला सरपंच असं म्हणतात, हेडमॅन ऑफ द विलेज. तर
तो सरपंच हा अंगठेवाला होता. अंगठेवाला होता म्हणजे त्याला सही करता येत नव्हती. आणि त्याऐवजी तो काय करायचा, आपला अंगठा जो होता हा अंगठा उमटवायचा. म्हणजेच निरक्षर किंवा अशिक्षित होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. चावडी म्हणजेच ग्रामपंचायतीचं कार्यालय. गावातला एखादा हॉल असतो जिथे गावकऱ्यांची मीटिंग वगैरे घेतली जाते, तर ते ग्रामपंचायतीचं कार्यालय याला चावडी असं म्हणतात. त्या चावडीमध्येच तिने त्याला गाठला. कोणाला गाठला? सरपंचाला. आठवड्यात सही पुरता साक्षर केला. म्हणजे एका आठवड्यात तिने त्याला सही करायला शिकवली. म्हणजे बाकी लिहिता वाचता येईना, पण सही मात्र स्वतःची तो सरपंच करायला लागला. आमच्या गावातला चोपडा याचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हणजे चोपडा हे सरनेम आहे, आडनाव आहे. तर ह्या चोपड्यांचा मुलगा जो होता हा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं. म्हणजे या सखुआजीची कमाल इतकी की तो पोलीस होऊन आला, त्या पोलीसच्या वर्दीमध्येच तिने त्या बायकांना गोळा केलं आणि त्या वर्दीवरच त्याला, ड्रेसवर त्याला ओवाळलं. दही साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिला गावातल्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. त्या चोपडाच्या मुलाला, पोलीस झालेल्या मुलाला तिने त्या गावातल्या बायकांना घेऊन ओवाळलं, दही साखर घातली तोंडामध्ये आणि त्याचं तोंड गोड केलं. आणि हा गाव म्हणजे तिचं कोण होतं? गोतावळा होता. गोतावळा म्हणजे नातेवाईक किंवा फॅमिली ती सगळ्यांना समजायची. आणि गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये तिला आपलं घर दिसायचं. ती हे माझं तुझं अजिबात काही करायची नाहीये. तर अशी ही सखू आजी होती. सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती तर कुठल्या कुठं पोचली असती. म्हणजे ही सखू आजी आज जर सुशिक्षित असती, शिकलेली असती आणि तिचा जन्म गावात न होता शहरात झाला असता, तर आज ती कुठल्या कुठं पोचली असती तिच्या ज्ञानाच्या आधारावर. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती, पण ते तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही बिघडलं नव्हतं. म्हणजे इतकी प्रचंड बुद्धिमान ती असूनही तिच्या नशिबात ते असं बाहेर शहरात जन्म घेणं नव्हतं. पण असं न झाल्यामुळे सुद्धा काही बिघडलेलं नव्हतं. कारण का? तर तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. हयातीत म्हणजे जिवंत असताना, काबीज म्हणजे हस्तगत. म्हणजे ती जिवंत असताना तिने हे सगळं करून घेतलं होतं. त्यामुळे तिचं काही बिघडलेलं नव्हतं. सखू आजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं. गाव पोरकं झालं. म्हणजे सखू आजीच्या जाण्यामुळे, मरण पावली म्हणजे मृत्यू पावली, सखू आजीच्या निघून जाण्यामुळे अगदी लहान पोरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येक जण आजीसाठी रडला. गाव जणू पोरकं झालं होतं. पोरकं म्हणजे निराधार झालं होतं सखू आजीशिवाय. आता फक्त आजीच्या दंतकथा, म्हणजे आता आजीची आठवण होते. कशासाठी होते? तर दंतकथेसाठी. दंतकथा म्हणजेच पूर्वीच्या काल्पनिक सुरस कथा ती ज्या सांगायची, तर या कथांसाठी तिची आठवण येते. घडलेल्या न घडलेल्या. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. म्हणजे काही कथा घडलेल्या असायच्या, काही न घडलेल्याही असायच्या. पण अशा प्रकारे आजीच्या काल्पनिक आणि सुरस कथा ज्या आहेत ह्या फक्त आमच्या लक्षात आहेत. प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा हा गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. आता गावगाडा बदलला, आजीला जागाच उरली नाही. म्हणजे गावगाडा बदलला म्हणजेच गावाचा कारभार बदलला, सगळं काही बदललं. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजीची आठवण कुठची सांगायची. म्हणजेच आता अशी आजी उरलेलीच नाहीये. आता अडचण कोणाची आहे?
तर पुढच्या पिढीची आहे, उद्याच्या मुलांची म्हणजेच पुढच्या पिढीची आहे. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची, म्हणजे त्या मुलांनी आपल्या आठवणीतली आजी अशी कुठली सांगायची बरं, हा प्रश्न सरते शेवटी लेखक इथे आपल्याला विचारतायत. पाठ अतिशय सुंदर होता. आपल्या मनातही अशी एखादी व्यक्तिरेखा असेल तर नक्कीच त्या व्यक्तीबद्दल आपण लेखन केलं पाहिजे आणि तुम्ही ते करावं असं मला वाटतं. चला आता आपण पाठ समजला असेल, आपण प्रश्नांकडे वळणार आहोत. मुलांनो, वेळ झाली आता प्रश्न उत्तराची. चला तर मग. उतारा क्रमांक 1, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 27. वेळ झाली आहे तुमच्या वाचनाची. 2 मिनिटं देते आणि मग आपण प्रश्नांकडे वळूया. मला वाटतं तुमचा परिच्छेद वाचून झाला असेल. आता आपण प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1, आकलन कृती. यातला पहिला प्रश्न आहे, सूचनेनुसार कृती करा. त्यातला पहिला भाग आहे, कोण ते लिहा. हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला, असं बोलणारी अर्थातच सखू आजी. उत्तर तुमचं बरोबर आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. खालील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात लिहा. प्रश्न आहे, सखू आजी परवा वारली ही गोष्ट लेखकाला सांगण्या इतपत महत्वाची का वाटत नाही. उत्तर पेज नंबर, वर्कबुकच्या पेज नंबर 92 वर, 92 वर पहिली ओळ आहे बघा, ते त्याचं उत्तर आहे. सखू आजी परवा वारली ही गोष्ट लेखकाला सांगण्या इतपत महत्वाची वाटली नाही, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. हे त्याचं उत्तर आहे, पहिली संपूर्ण ओळ. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. आजी कुठं चाललीस, कोण म्हणालं आणि कोणास म्हणालं. गल्लीतील कुणीतरी व्यक्ती सखू आजीला म्हणाली. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. कृती 2, आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, आकृतीबंध पूर्ण करा. मध्ये दिलेली आहे सखू आजी, तिचं वय विचारलंय, शरीर विचारलंय, हातात काय आहे आणि चेहरा काय आहे याच्याबद्दल विचारलेलं आहे. तर सखू आजीचं वय आहे 90 वर्षे. हातामध्ये तिच्या काठी असते, काठी. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला आणि शरीर वाकून कमान झालेलं. हे तिचं योग्य उत्तर आहे. प्रश्न तिसरा स्वमताचा आहे. त्यातला पहिला प्रश्न विचारलेला आहे, सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्य शोधा. साम्य म्हणजेच सारखेपणा. तुमची स्वतःची आजी आणि सखू आजी या दोघींमध्ये काय सारखेपणा होता, तो सारखेपणा इथे तुम्हाला द्यायचा आहे. उत्तर असं अपेक्षित आहे.
क्रमांक घालून एकाखाली एक जरी दिलं तरी छान उत्तर होईल तुमचं. स्वमत असलं तर केवळ निबंधासारखं दिलं पाहिजे असं नाही, तर अंक घालून दिलं तरी चालेल. त्यातला पहिला मी सांगते की दोघीही वृद्ध आहेत आणि दोघींचाही स्वभाव बोलका आहे किंवा बोलघेवडा आहे असं लिहिलं तरी चालेल. काहीतरी शब्दांमध्ये नाविन्य मिळत जाईल. म्हणजे दोघीही बोलके आहेत. दुसरं साम्य असं आहे की दोघीही म्हणींचा अचूक वापर करतात. आता सखू आजी जी आहे ही फार जुन्या काळातली आहे आणि तिचं बोलणं कवितेमध्ये आहे. तुमची आजी म्हणी वगैरे वापरत असते. एखादी वस्तू हरवली तर आपल्याला काय म्हणते, शोध शोध, खाकेत कळसा आणि गावाला वळसा. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये वक्तव्य चाललेलं असतं. आणि मग इथे सखू आजी आणि तुमच्या आजीतलं सारखेपणा दाखवताना आपण असं म्हणू शकतो की दोघीही म्हणींचा अचूक वापर करतात. त्यानंतर तिसरी गोष्ट, तिसरं साम्य मला असं वाटतं की ग्रामीण भाषेत बोलतात. माझी आजी सुद्धा गावची आहे आणि सखू आजी सुद्धा गावचीच आहे. त्यामुळे दोघींचं बोलणं जे आहे, बोलण्याची भाषा जी आहे ही टिपिकल गावातली आहे, म्हणजेच ग्रामीण भाषेत बोलणारी अशी आहे. त्यानंतर चौथा पॉइंट मी सांगते इकडे, सर्व समारंभामध्ये सामील होतात. म्हणजे आजी जशी गावातल्या सगळ्या बारशापासून अगदी प्रेतापर्यंतच्या ह्या हे जे काही समारंभ होत असतात ह्या सगळ्यामध्ये ती सामील होते. माझी आजी सुद्धा तशीच सगळ्या समारंभामध्ये सामील होत असते. तर पाचवा मुद्दा मला इथे सांगावासा वाटतो की सखू आजी जशी अडल्या नडलेल्यांना मदत करायची, म्हणजेच ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं ती स्वतः वाचायला शिकली आणि मग ती गावातल्या सगळ्यांना वाचायला वगैरे शिकायला लागली, तसंच माझी आजी सुद्धा अडलेल्या नडलेल्या सगळ्यांनाच मदत करायची. हे तिच्यातलं साम्य आहे. त्यानंतर सहावा मुद्दा मला असं सांगावासा वाटतो की अचूक निर्णय क्षमता तिच्यामध्ये आहे. व्यवस्थित निर्णय ती देत असे. त्यानंतर सातवा मुद्दा आहे, ती सत्यवचनी आहे. म्हणजे जशी सखू आजी बोलते तशीच माझी आजी सुद्धा सत्यवचनी होती. नेहमी सतत खरं आणि सत्य याचा कास ती धरत असे. त्यानंतर आठवा मुद्दा मला इथे सांगावासा वाटतो की सल्ला देण्यात सहृदय आहेत. म्हणजेच काय, मनापासून ती कुठलाही सल्ला देते की हा लोकांचा मुलगा आहे म्हणून ह्याच्यासाठी सल्ला वेगळा आणि हा माझा मुलगा आहे म्हणून ह्याच्यासाठी सल्ला वेगळा, तर असं नाही. तर ती सरसकटपणे सगळ्यांसाठी सारखाच नियम किंवा सल्ला ती देत असे. त्यानंतर नववा मुद्दा मी इथे सांगते की माझी आजी सुद्धा बहारदार आणि अद्भुत अशा गोष्टी सांगायची. हे साम्य आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा मी इथे अजून सांगते की बोलताना अवर्णनीय आनंद देतात. आजी जेव्हा बोलायची त्यावेळेला जो आनंद आम्हाला मिळायचा तिच्या बोलण्यामुळे, तर तो आनंद अवर्णनीय असा होता. तर अशा प्रकारे एकूण 10 मुद्दे मला इथे सखू आजी आणि माझी आजी यांच्या स्वभावातला साम्य स्थळ इथे द्यावीशी वाटतायत. तुम्हाला जी हवी असतील तर तुम्ही द्या. क्रमाने दिली तरी चालतील, सरसकट दिली तरी सुद्धा चालतील. ठीक. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. उतारा 2, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 27 ह्यातला हा उतारा आहे. चला, वेळ झाली आता वाचनाची. हातामध्ये पेन्सिल ठेवा. उत्तरं मिळत असतील तर तिकडे अंडरलाईन करून घेत जा. मी तुमचा वेळ वाचेल पुन्हा शोधण्याचा.
मला वाटतं तुमचा परिच्छेदाचं वाचन झालं असेल. आता आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे आकृतीबंध पूर्ण करा. आजीच्या बोलण्यातील वैशिष्ट्ये. आता आजीच्या बोलण्यातली वैशिष्ट्य काय आहेत? तर आजी जी आहे ही जुळवून बोलायची. बघा तुमच्या पान नंबर 94 पेज वर्कबुक पेज 94 वर वरून 5वी ओळ आहे बघा. माणूस झिजलं कानूस म्हातारी नवसाची भरून उरायची हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही. मिळालं? तेच तिचं ते उत्तर आहे आजीच्या बोलण्यातील वैशिष्ट्ये. ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडून ते बाहेर यायचं. तर हे अख्खं उत्तर म्हणजेच आजीच्या बोलण्यातलं वैशिष्ट्य. अंडरलाईन करून ठेवा ते. मग उत्तर असं लिहू शकता की ती जुळवून बोलायची नाही आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून शब्द बाहेर यायचे. हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण आता. दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तर लिहा. आजी कोणाच्या गोष्टी सांगायची? तर आजी उत्तर मिळालं तुम्हाला. वर्कबुक पेज नंबर 94 वर खालून 3री ओळ बघा. बरोबर सेंटरला आहे. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. मग पूर्ण वाक्य असं लिहायचं. आजी शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आता कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला आहे चुकी बरोबर ते लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक गोष्टच बोलायची. चूक आहे की बरोबर ते आपल्याला लिहायचंय. मुलांनो, सखू आजी सहज बोलायला लागली की एक गोष्टच बोलायची. गोष्ट नाही बोलायची तर ती कविता बोलायची आणि म्हणून हे उत्तर चूक आहे. फुली न करता शब्दामध्ये चूक असं लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा मरण लोकाला भरण दिक्काला. हे विधान चूक आहे कारण मरण लोकाला आणि सरण दिक्काला आहे. ते इकडे चुकून भरण दिलेलं आहे आणि म्हणून हे वाक्य चुकीचे आहे. दोन्ही वाक्य ही चुकीची आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातलं पहिलं विधान आहे मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते कारण 4 पर्याय दिलेत. मी वाचते त्या पर्यायातला जो पर्याय बरोबर वाटेल त्याच्यावर पेन्सिलने टिक करा. मग आपण उत्तर चेक करूया. ती कविता करते. ब ती कवितेत बोलते कवितेत जगते. ती म्हातारी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. तुम्ही उत्तर ओळखलं असेल. उत्तर आहे ब मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते कारण ती कवितेत बोलते कवितेत जगते. हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा मधलाच. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान 4 पर्याय दिले. त्यातला पहिला आहे मला कोणाकडंच दिसलं नाही. ब मला मिळालंच नाही. मला सगळ्यांकडे दिसलं आणि मला दिसलंच नाही. उत्तर ओळखलं असेल. उत्तर आहे तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही. हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. स्वमत कृती आहे. प्रश्न आहे सखू आजीच्या व्यक्तिमत्व विशेषांपैकी तुम्हाला भावलेल्या कोणत्याही 2 विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा. मॉडेल आन्सर म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की सखू आजीच्या जे व्यक्तिमत्व आहे त्यापैकी मला भावलेलं म्हणजेच आवडलेलं कुठलेही 2 विशेषांचं
कारणासह स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. तर मला वाटतं सातबा घोरपड्यांच्या मुलाने गैरवर्तन केलं आणि ते गाव बैठकीमध्ये ठरलं आणि त्याला दंड दिला गेला, त्याला शिक्षा दिली गेली. तेव्हा सकू आजीने सगळ्या पंचांना खडसावून सांगितलं आणि मुलाची शिक्षा त्याची रद्द केलेली आहे. या प्रसंगातून सकू आजीचा बाणेदार स्वभाव जो आहे हा दिसून येतो आणि सारं गाव विरुद्ध असताना सुद्धा एकटीनं त्या मुलाच्या बाबत जो न्याय देणं, गावसभेला खाली मान घालायला लावणं, या धाडसाचं मला कौतुक करावंसं वाटतं. आणि हे तिचं धाडस किंवा या धाडसाचं अनोखं वर्णन मला तिच्या व्यक्तिमत्वातून दिसतो. हे एक उदाहरण आहे. आणि अजून एक उदाहरण मला इथे द्यावंसं वाटतं, ते म्हणजे प्रौढ साक्षर वर्गाला गावातला शिक्षक मुलगा मास्तर म्हणून देणं आणि स्वतः 15 दिवसात शिकून सर्व बायकांना शिकवणं, हे सकू आजीचं कर्तृत्व अफाट आहे. शिक्षणाविषयीची सकू आजीची जी तळमळ आहे, त्यानंतर दूरदृष्टी आहे, हे तिच्यातनं आपल्याला पाहायला मिळतं. शिक्षणाचं महत्त्व ती जाणत होती, हे सुद्धा यातनं दिसतं. आणि म्हणून या प्रसंगातून सुद्धा मला आजीच्या प्रगतिशील व्यक्तिमत्वाचं दर्शन घडतं असं वाटतं. आणि हे दोन मुद्दे मला इथे तिचे दोन विशेष जे आहेत ते मला इथं सांगावेसे वाटतात. तुम्हाला अजून काही वेगळंपणा वाटला असेल तर तो निश्चितच द्या. आपण आता वेळ झालेली आहे. पुढच्या लेक्चरमधले पुढचे पॉईंट्स आपण क्लिअर करूया, प्रश्नांची उत्तरं. तोपर्यंत शिकवलेले आत्ता जे सोडवलेले प्रश्नोत्तर आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत.